अरे आवाज दो, अनुसूचित जाती एकता जिंदाबाद, अनुसूचित। आज सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे। आपण पाहत आहात की सरकारच्या विरोधामध्ये हा आमचा रोष आहे, आमचं आंदोलन आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं अनुसूचित जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, त्यांना नक्कीच आता त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप व्हायला पाहिजे। आज महाराष्ट्र पूर्ण पेटलेला आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी भांडणं लावलेली आहेत की त्यांनी तातडीनं थांबवणं गरजेचे आहे। आणि जे काही त्यांनी एक खेळ खेळत आहे उपवर्गीकरणाच्या आडून आणि जी काही मनुवादी षडयंत्र आहे त्यांची आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आम्ही ते आक्रमण पाडणार आहोत। महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आज आंदोलन सुरू आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्येही नांदेड जिल्ह्याच्या कडून किंवा महाराष्ट्रातील मोठमोठे आंदोलन होणार आहे। मुद्दा हा आहे की अजूनपर्यंत शासनानं बदल समितीचा अहवाल जाहीर केलेला नाही। 30 तारखेपर्यंतची शेवटची तारीख दिलेली आहे अहवाल म्हणजे सादर करण्याचं आमचं म्हणणं आहे। पण आक्षेप नोंदवायचा तर अजूनपर्यंत तुम्ही अहवाल का देत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावरच आजचं आमचं हे आंदोलन आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जे पेशवाईचा व्यवहार चालू केलेला आहे पुन्हा एकदा त्याचा तीव्र शब्दामध्ये सर्वप्रथम निषेध करतो। मातंग आणि महार या समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करून आमचे तुकडे तुकडे करावेत आणि आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये बंड पुकारावं अशा पद्धतीची मानसिकता देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबलेली आहे। बदर समितीचा अहवाल सादर न करता आक्षेप मागवण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे। सर्वात प्रथम त्यांनी बदर समितीचा अहवाल हा सार्वजनिक करावा, म्हणजे आम्हाला आमचे आक्षेप नोंदवण्याची भूमिका आम्हाला आमच्या पद्धतीनं क्लिअर करता येईल अशी आमची भूमिका आहे। आणि जातीय वाद निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जातीयवादाच्या माध्यमातून दंगल घडवून आपली पोळी भाजण्याचा प्रकार ज्या पेशवाईने केला होता त्याची पुनरास्थापना देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून होत आहे। म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आणि RSSच्या प्रमुखांना या आव्हानाद्वारे विनंती करण्यात येते की पेशवाईचा विरोध हा भीमा कोरेगावच्या क्रांतीच्या नंतर बंद झाला होता। पुन्हा एकदा आम्हाला भीमा कोरेगावच्या क्रांतीचा उद्घोष करावा लागेल आणि रस्त्यावर उतरावं लागेल। म्हणून देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्राचं वातावरण हे बंधुत्वाचं, स्वातंत्र्याचं, समतेचं आबादी ठेवावं एवढीच विनंती आणि बदर समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा। अनुसूचित जाती एकता जिंदाबाद, अनुसूचित जाती एकता जिंदाबाद, अनुसूचित जाती एकता जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद। मुद्दा खाना होगा, अरे देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, अरे नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अरे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, अरे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे होश में तुमको आना होगा, अरे वरना जूता खाना होगा, अरे नरेंद्र मोदी होश में आओ, अरे मोहन भागवत होश में